मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा केवळ एक कथा नाही, तर हा एक असा उत्सव आहे ज्याची वाट हे संपूर्ण ब्रह्मांड पाहत होते. आज आपण पाहणार आहोत त्या महाविवाहाची कथा, ज्या विवाहामुळे हे जग पूर्ण झाले. ही कथा आहे शक्तीच्या आणि शिवाच्या मिलनाची. ही कथा आहे त्या सोहळ्याची जेव्हा साक्षात कैलास पर्वत वरातीत नाचला होता आणि जेव्हा स्मशानातील भूते आणि स्वर्गातील देव एकाच पंक्तीत जेवायला बसले होते. होय मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत शिव आणि पार्वती यांच्या विवाहाची संपूर्ण आणि अत्यंत रोमांचक कथा, जी ऐकताना तुम्हाला असे वाटेल की तुम्ही स्वतः त्या लग्नात उपस्थित आहात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या कथेचा प्रत्येक प्रसंग अंगावर काटा आणणारा आहे. त्याआधी मित्रांनो, मी हा व्हिडिओ खूप मेहनतीने बनवलाय, तरी पण काही लोक डिसलाईक करतात. जर तुम्हाला माझा हा प्रामाणिक प्रयत्न खरोखर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग सुरू करूया. फार पूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा माता सतीने आपल्या वडिलांच्या म्हणजेच राजा दक्षाच्या यज्ञात पतीचा अपमान सहन न होऊन देहत्याग केला होता. सती गेल्यावर भगवान शिव अत्यंत दुःखी झाले होते. त्यांनी सतीचे पार्थिव घेऊन तांडव केले आणि शेवटी विष्णूंनी सतीच्या शरीराचे तुकडे केले, जे शक्तिपीठ बनले. त्यानंतर भगवान शिव जगापासून विरक्त झाले. त्यांच्या मनात वैराग्य भरले होते. त्यांनी कैलास पर्वतावर जाऊन समाधी लावली. ते हजारो वर्ष डोळे मिटून तपश्चर्येत बसले. त्यांना जगाशी काहीही घेणेदेणे उरले नाही. इकडे तारकासूर नावाच्या एका महाभयंकर राक्षसाने ब्रह्मदेवाला प्रसन्न करून वरदान मिळवले होते की त्याचा मृत्यू फक्त आणि फक्त शिवाच्या पुत्राच्या हातूनच होईल. त्याला माहीत होते की शिव तर वैराग्य घेऊन बसले आहेत. ते पुन्हा लग्न करणार नाहीत आणि त्यांना मुलगा होणार नाही. त्यामुळे आपण अमर आहोत या विचाराने तारकासुराने तिन्ही लोकात हाहाकार माजवला. त्याने देवांना स्वर्गातून हाकलून दिले. ऋषीमुनींचे यज्ञ बंद पाडले. सर्वत्र भीतीचे वातावरण होते. देवांना समजले की जोपर्यंत शिव पुन्हा विवाह करत नाहीत तोपर्यंत आपले रक्षण होणे शक्य नाही. पण शिवाची समाधी कोण भंग करणार आणि त्यांच्याशी लग्न करायला कोण तयार होणार? त्याच वेळी हिमालय पर्वतराजा हिमवान आणि त्यांची पत्नी मेनावती यांच्या पोटी साक्षात आदी मायेने जन्म घेतला. तिचे नाव ठेवले पार्वती. तिलाच उमा, गौरी आणि शैलपुत्री अशा अनेक नावांनी ओळखले जाते. पार्वती लहानपणापासूनच वेगळी होती. जेव्हा ती लहान होती तेव्हा तिचे पहिले शब्द आई किंवा बाबा नव्हते, तर तिचे पहिले शब्द होते ओम नमः शिवाय. नारद मुनी जेव्हा हिमालयात आले आणि त्यांनी पार्वतीचा हात पाहिला तेव्हा त्यांनी सांगितले की हिचे नशीब सामान्य नाही. हिला असा पती मिळेल जो अंगाला भस्म लावतो, ज्याला घर नाही, जो स्मशानात राहतो आणि जो देवांचा देव आहे. हे ऐकून आई मेनावतीला काळजी वाटली, पण पार्वतीला मात्र आनंद झाला, कारण तिला माहीत होते की ती याच कारणासाठी जन्माला आली आहे. पार्वती मोठी झाली आणि तिने आपल्या वडिलांना सांगितले की मला शिवाशीच विवाह करायचा आहे. ती शिवाच्या सेवेसाठी कैलास पर्वतावर गेली. महादेव समाधीत बसले होते. पार्वती रोज त्यांचे अंगण झाडत असे, त्यांच्यासाठी फुले आणत असे, त्यांची पूजा करत असे. पण महादेवांचे लक्ष तिच्याकडे नव्हते. ते आपल्याच ध्यानात मग्न होते. इकडे देवांना घाई झाली होती की शिवाची समाधी लवकर तुटावी. म्हणून इंद्राने कामदेवाला म्हणजेच प्रेमाच्या देवाला कैलासावर पाठवले. कारदेवाने तिथे जाऊन वसंताचे वातावरण तयार केले. सर्वत्र फुले उमलली, सुगंध दरवळला आणि कामदेवाने लपून महादेवांवर फुलांचा बाण सोडला. तो बाण लागताच महादेवांची समाधी भंग पावली. त्यांच्या मनात थोडी चंचलता आली. त्यांनी डोळे उघडले आणि पाहिले की कोण आहे ज्याने माझ्या ध्यानात विघ्न आणले आहे.
त्यांना समोर झारामागे लपलेला कामदेव दिसला. महादेवांचा राग अनावर झाला. त्यांनी आपला तिसरा डोळा उघडला आणि त्यातून निघालेल्या प्रलयंकारी आगीने कामदेवाला तिथेच जाळून भस्म केले. हे पाहून पार्वती घाबरली, पण ती जागेवरून हलली नाही. रती म्हणजेच कामदेवाची पत्नी तिथे येऊन रडू लागली. महादेवांनी तिला वरदान दिले की द्वापार युगात तुझा पती कृष्णाचा मुलगा प्रद्युम्न म्हणून जन्म घेईल, पण आता तो अनंग म्हणजे शरीराशिवाय राहील. कामदेव जळाल्यावर महादेवांनी पार्वतीकडे पाहिले आणि ते तिथून निघून दुसऱ्या शिखरावर तपश्चर्येला गेले. पार्वतीने विचार केला की केवळ सौंदर्याने आणि सेवेने महादेवांना मिळवता येणार नाही. त्यांना मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्येची गरज आहे. आणि मग सुरू झाला एक असा प्रवास जो पाहून तीनही लोक थक्क झाले. राजकुमारी पार्वतीने आपले दागिने आणि रेशमी कपडे उतरवले. तिने वल्कले परिधान केली आणि ती उघड्या आकाशाखाली तपश्चर्येला बसली. ऊन असो, पाऊस असो किंवा कडाक्याची थंडी, पार्वती जागेवरून हलली नाही. सुरुवातीची काही वर्ष तिने फक्त फळे खाऊन काढली. त्यानंतरची काही वर्ष तिने फक्त झाडांची गळून पडलेली पाने खाऊन तपश्चर्या केली, म्हणून तिला पर्णा असे नाव पडले. पण त्यानंतर तिने तेही सोडले. तिने अन्न आणि पाणी दोन्हीचा त्याग केला आणि ती फक्त हवेवर जिवंत राहून तपश्चर्या करू लागली. तिने पानांचाही त्याग केला, म्हणून तिला अपर्णा असे नाव मिळाले. तिची ही अवस्था पाहून तिची आई मेनावती रडायची आणि म्हणायची, उमा म्हणजे हे मुली, नको करू हे तप. पण पार्वतीचा निश्चय अढळ होता. तिने तब्बल 3000 वर्ष अशी कठोर तपश्चर्या केली. तिचे शरीर सुकले होते, पण चेहऱ्यावरचे तेज सूर्यासारखे तळपत होते. तिची तपश्चर्या पाहून अखेर महादेवांचे आसन डळमळले. त्यांना राहावले नाही, पण त्यांना पार्वतीची परीक्षा घ्यायची होती की तिचे प्रेम खरे आहे, ती फक्त हट्ट आहे. म्हणून भगवान शिव एका बटूचे म्हणजेच एका तरुण ब्राह्मणाचे रूप घेऊन पार्वतीच्या आश्रमात आले. पार्वतीने त्या ब्राह्मणाचे स्वागत केले. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला की हे देवी, तू कोणासाठी इतकी कठोर तपश्चर्या करत आहेस? तू तर इतकी सुंदर आणि नाजूक आहेस. तुला तर एखादा राजपुत्र शोभून दिसेल. पार्वतीने हात जोडून सांगितले की मला फक्त आणि फक्त भगवान शंकरांशी विवाह करायचा आहे. हे ऐकून तो ब्राह्मण जोरजोरात हसू लागला आणि म्हणाला की काय, त्या शंकराशी? त्या महादेवाला ना घर आहे ना दार. तो तर स्मशानात राहतो, अंगाला चितेची राख फासतो, गळ्यात सापांच्या माळा घालतो. त्याला आईबाप नाहीत. त्याचे मित्र म्हणजे भूते आणि पिशाच्च आहेत. त्याच्याकडे तुला देण्यासाठी ना दागिने आहेत ना चांगले कपडे. त्याच्याशी लग्न करून तू काय सुखी होणार आहेस? त्यापेक्षा विष्णू किंवा इतर कोणत्याही देवाचा विचार कर. महादेवांची ही निंदा ऐकून पार्वतीला प्रचंड राग आला. तिचे डोळे रागाने लाल झाले. ती म्हणाली की बस करा, आता एक शब्दही बोलू नका. तुम्हाला त्या महादेवाचे स्वरूप काय कळणार? जे स्वतःच ब्रह्मांड आहेत, त्यांना घराची काय गरज? आणि जे स्वतःच सौंदर्य आहेत, त्यांना दागिन्यांची काय गरज? तुम्हाला त्यांचे फक्त बाह्यरूप दिसते, पण मला त्यांचे अंतरंग माहीत आहे. तुम्ही इथे आलात म्हणून तुमचा आदर केला, पण आता तुम्ही माझ्या आराध्य दैवताची निंदा करत आहात. त्यामुळे मी आता इथे एक क्षणही थांबणार नाही. पार्वती तिथून रागाने निघून जाणार इतक्यात त्या ब्राह्मणाचे रूप बदलले आणि तिथे साक्षात चंद्रमौली भगवान शिव प्रकट झाले. त्यांनी हसून पार्वतीचा हात धरला आणि म्हणाले की हे देवी, थांब.
मी तर फक्त तुझी परीक्षा घेत होतो. आज तुझ्या तपश्चर्येने आणि तुझ्या प्रेमाने मला जिंकले आहे. आजपासून मी तुझा दास झालो आहे. पार्वतीच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. तिने महादेवांना वंदन केले आणि महादेवांनी तिला वचन दिले की मी लवकरच तुझा हात मागायला तुझ्या घरी येईन. त्यानंतर सप्तर्षी म्हणजेच 7 ऋषी हिमालयात राजा हिमवानकडे लग्नाचा प्रस्ताव घेऊन गेले. हिमवान आणि मेनावतीला खूप आनंद झाला की आपली मुलगी ज्यासाठी तप करत होती ते फळ मिळाले. लग्नाची तयारी सुरू झाली. ही काही सामान्य तयारी नव्हती. संपूर्ण हिमालयाला सजवण्यात आले होते. रत्नांच्या माळा लावण्यात आल्या होत्या. सोन्याचे मंडप उभारले गेले होते. कारण जावई सामान्य नव्हता. महादेवांची तयारीच वेगळी होती. त्यांनी आपल्या जटा मोकळ्या सोडल्या होत्या. अंगाला ताज्या चितेची राख फासली होती. गळ्यात आणि हातावर जिवंत साप वळवळत होते. कमरेला वाघाचे कातडे गुंडाळले होते. एका हातात त्रिशूल आणि दुसऱ्या हातात डमरू होता आणि त्यांचे वाहन होते नंदी बैल. पण सर्वात भयानक होते त्यांचे वऱ्हाडी. देवांची वरात पुढे चालत होती आणि महादेवांची वरात मागे होती. महादेवांच्या वरातीत कोण होते? तर 3 डोळे असलेली भूते. कोणाचे डोके पोटावर होते तर कोणाचे पाय उलटे होते. डाकिनी, शाकिनी, वेताळ, पिशाच्च आणि सर्व प्रकारचे गण नाचत गात चालले होते. ते विचित्र आवाज काढत होते. कोणी शिंगे वाजवत होते तर कोणी हाडे वाजवत होते. जेव्हा ही वरात हिमालयाच्या दारात पोहोचली तेव्हा स्वागत करण्यासाठी राजा हिमवान आणि राणी मेनावती सोन्याचे ताट घेऊन उभे होते. त्यांनी आधी इंद्राला पाहिले. तेव्हा त्यांना वाटले की हाच जावई असावा. किती सुंदर रूप आहे. तेव्हा नारदांनी सांगितले की नाही, हा तर जावयाचा सेवक आहे. मेनावतीला खूप आनंद झाला की जर सेवक इतका सुंदर आहे तर मालक किती सुंदर असेल. त्यानंतर त्यांनी विष्णूंना पाहिले. ते तर चतुर्भुज नारायण होते. मेनावतीला वाटले नक्कीच हेच जावई असणार. पण नारदांनी सांगितले की नाही, हे तर जावयाचे मित्र आहेत. आता मेनावतीची उत्सुकता शिगेला पोहोचली होती आणि त्याच वेळी तिथे महादेवांचे आगमन झाले. नंदीवर बसलेले, अंगाला राख फासलेले आणि मागे भूतांची टोळी नाचत असलेली. ते दृश्य पाहून राणी मेनावती जागीच चक्कर येऊन पडली. जेव्हा त्या सावध झाल्या तेव्हा त्यांनी हंबरडा फोडला. त्या रडत म्हणाल्या की हे नारदा, तुम्ही माझ्या मुलीचा घात केलात. या भिकाऱ्याशी लग्न लावण्यासाठी माझ्या मुलीने तपश्चर्या केली का? याच्या गळ्यात साप आहेत. हा तर अमंगल आहे. मी माझी मुलगी याला देण्यापेक्षा तिला विहिरीत ढकलून देईन किंवा विष खाईन, पण हे लग्न होऊ देणार नाही. तिथे एकच गोंधळ उडाला. पार्वती आईला समजावत होती की आई, हेच विश्वरूप आहे. पण आई ऐकायला तयार नव्हती. तिला आपल्या मुलीच्या भविष्याची काळजी वाटत होती. वातावरण गंभीर झाले होते. तेव्हा भगवान विष्णू पुढे आले आणि त्यांनी महादेवांना विनंती केली की हे प्रभू, तुमचे हे रूप भक्तांसाठी ठीक आहे, पण सासूबाईंना हे रूप पचनी पडत नाहीये. कृपया तुम्ही त्यांच्यासाठी तुमचे सुंदर रूप धारण करा. भगवान शिवांनी ते मान्य केले आणि मग तिथे एक चमत्कार झाला. त्या भस्माने माखलेल्या शरीराचे रूपांतर एका अत्यंत देखण्या आणि दिव्य पुरुषात झाले, ज्याचे नाव आहे सुंदर मूर्ती किंवा चंद्रशेखर रूप. महादेवांचे ते रूप इतके सुंदर होते की करोडो कामदेव त्यांच्यावरून ओवाळून टाकावेत. त्यांनी रेशमी वस्त्रे परिधान केली. अंगावर दिव्य अलंकार आले. गळ्यातील सापांचे रूपांतर सोन्याच्या हारात झाले. त्यांचे ते रूप पाहून मेनावतीचे डोळे दिपले. तिला विश्वास बसेना की हा तोच जावई आहे. ती धावत जाऊन पाया पडली आणि म्हणाली की प्रभू, मला क्षमा करा, मी तुम्हाला ओळखले नाही. त्यानंतर लग्नाचा सोहळा सुरू झाला. सोन्याच्या मंडपात रत्नजडित चौरंगावर शिव आणि पार्वती समोरासमोर बसले. ब्रह्मदेव या लग्नाचे पुरोहित होते. त्यांनी मंत्र उच्चारण्यास सुरुवात केली. तेव्हा एक गंमत झाली. लग्नात गोत्र विचारतात.
जेव्हा ब्रह्मदेवांनी महादेवांना विचारले की तुमचे गोत्र काय आणि तुमचे वडील कोण, तेव्हा महादेव शांत बसले. नारदांनी सांगितले की अहो, यांना ना गोत्र आहे ना कुळ, हे स्वयंभू आहेत. हेच सर्वांचे बाप आहेत. यांचे बाप कोण असणार? पण रीतीप्रमाणे काहीतरी सांगावे लागेल. म्हणून शिवाने आपले गोत्र, नाद आणि प्रवर धक्का सांगितले. या लग्नात सर्वात महत्वाचा विधी म्हणजे कन्यादान. हे कन्यादान करण्यासाठी भगवान विष्णू आणि त्यांची पत्नी लक्ष्मी पुढे आले, कारण पार्वतीने विष्णूंना आपला भाऊ मानले होते. विष्णूंनी पार्वतीचा हात महादेवांच्या हातात दिला आणि त्या क्षणी स्वर्गातून फुलांचा वर्षाव झाला. देवांनी दुंदुभी वाजवल्या. संपूर्ण ब्रह्मांड आनंदाने डोलू लागले, कारण हे फक्त लग्न नव्हते, तर हे प्रकृती आणि पुरुषाचे मिलन होते. हे शिव आणि शक्तीचे एकत्रीकरण होते. लग्नाचा दिवस उजागला आणि मग सुरू झाली ती ऐतिहासिक वरात, जी आजही पुराणांमध्ये गायली जाते. लग्नाला सर्व देव आले होते. भगवान विष्णू गरुडावर बसून आले होते. ब्रह्मदेव हंसावर बसून आले होते. इंद्र ऐरावतावर बसून आले होते. सर्व देवांचे रथ सोन्याचे होते. त्यांचे कपडे रेशमी होते. दागिने हिऱ्यांचे होते. गंधर्व गात होते. अप्सरा नाचत होत्या. पण खरी गंमत तर तेव्हा झाली जेव्हा नवरदेव म्हणजेच आपले भोलेनाथ तिथे आले. लग्नानंतर जेव्हा निरोप घेण्याची वेळ आली, तेव्हा मात्र वातावरण भावूक झाले. जी मुलगी इतकी वर्ष डोळ्यासमोर वाढली, ती आता सासरी जाणार होती. मेनावती आणि हिमवान रडू लागले. पार्वतीने आईची समजूत काढली की आई, मी जरी शरीराने कैलासावर जात असले तरी मनाने मी नेहमी तुझ्याजवळ असेन, आणि जेव्हा जेव्हा तुला माझी आठवण येईल तेव्हा मी तुझ्या भेटीला येईन. मित्रांनो, तुम्हाला माहितीये का, कैलासावर पोहोचल्यावर सुद्धा एक गंमत झाली. महादेवांना राहण्यासाठी घर नव्हते आणि पार्वती तर नवीन नवरी होती. तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या ऋषींच्या पत्नींनी म्हणजे अरुंधती आणि अनुसूया यांनी महादेवांना थट्टा केली की अरे देवा, तुम्ही जगाचे मालक आणि बायकोला ठेवायला छत नाही. हे ऐकून महादेवांनी लगेच विश्वकर्मांना बोलावले आणि सांगितले की असे घर बांधा जे तिन्ही लोकात नसेल. आणि तेव्हा तयार झाली ती सोन्याची लंका. पण गंमत बघा, गृहप्रवेशाच्या वेळी रावण, जो महादेवाचा भक्त होता आणि पौरोहित्य करायला आला होता, त्याने दक्षिणेत तेच घर मागून घेतले आणि महादेवांनी क्षणाचाही विचार न करता ते सोन्याचे घर रावणाला देऊन टाकले. पार्वतीनं विचारले की आता आपण कुठे राहणार? तर महादेव हसले आणि म्हणाले की प्रिये, हे घर तुझेच होते, पण तुझा पती या उघड्या आकाशाखाली जास्त आनंदी आहे, आणि जिथे तू आहेस तिथे मला महालाची काय गरज? आणि पार्वती हसून त्यांच्यासोबत राहायला गेली. अशा प्रकारे हा अद्भुत विवाह सोहळा पार पडला. या कथेमध्ये प्रत्येक प्रसंगात एक शिकवण आहे. नारदांचा प्रसंग शिकवतो की नशीब कोणी बदलू शकत नाही. सप्तर्षींचा प्रसंग शिकवतो की आपली श्रद्धा अढळ असली पाहिजे. वरातीचा प्रसंग शिकवतो की माणसाच्या बाह्य रूपावरून त्याचे परीक्षण करू नये. आणि सोन्याची लंका दान करण्याचा प्रसंग शिकवतो की संसारात भौतिक गोष्टींपेक्षा एकमेकांची साथ महत्वाची असते. मित्रांनो, महाशिवरात्रीच्या रात्री ही कथा ऐकण्याचे खूप महत्त्व आहे. असे मानले जाते की या रात्री शिव आणि पार्वती पृथ्वीवर भ्रमण करत असतात, आणि ज्या घरात ही कथा चालू असते किंवा जिथे या कथेचे स्मरण केले जाते, तिथे ते काही क्षणांसाठी का होईना पण नक्की थांबतात आणि आशीर्वाद देतात. जर तुमच्या आयुष्यात संकटे असतील किंवा लग्नाचे योग येत नसतील, तर येत्या महाशिवरात्रीला उपवास करा आणि संध्याकाळी ही कथा नक्की वाचा किंवा ऐका. तुम्हाला या कथेतील कोणता प्रसंग सर्वात जास्त आवडला? मेनावतीचे रडणे की महादेवांचे सुंदर रूप? हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच आणखी सविस्तर आणि माहितीपूर्ण कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा